बारामती नगर परिषदेसाठी आज मतदान पार पडतं आहे। युगेंद्र पवारांच्या खांद्यावरती धुरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची। बूथवरती जात आहे, कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय। आता बऱ्यापैकी सगळे बूथ आमचे कव्हर होत आलेत, चांगला प्रतिसाद आपल्याला तिथं बघायला मिळतोय। खरं तर मतदारांनी अभ्यास करून झालाय तुमचा, मतदार आज पेपर लिहितात, काय लिहितील मतदार असं तुम्हाला वाटतंय? 100% मतदार हे बारामती नगरपालिकेत परिवर्तन घडवतील असं आम्हाला वाटतंय। कारण आता जे नगरसेवक निवडून गेलेत, अनेक वर्ष तेच चेहरे त्याच लोकांना तिथं संधी दिली गेली आहे आणि त्यांच्याकडून ती कामं झाली नाही आहेत। ते लोकांमध्ये राहत नाही, कधी परत त्या वॉर्डमध्ये गेले नाही। बऱ्याच लोकांनी स्वतःचं हित बघितलं, बारामतीकरांचं हित बघितलं नाही आणि त्याच्यामुळं आता बारामतीकरांनी ठरवलंय की त्यांना नवीन लोकांना संधी द्यायची आहे, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी द्यायची आहे, तरुण उमेदवारांना, उच्च शिक्षित अशा लोकांना तिथं निवडून द्यायचंय असं सगळ्या जनतेने ठरवलंय आणि ते आपल्याला आता बूथवर फिरल्यानंतर बघायला मिळतंय। उद्या जेव्हा निकाल येईल तुम्हाला 100% ते दिसेल की बारामती नगरपालिकेत परिवर्तन होईल। खरं तर 41 जागा आहेत, 42वी नगराध्यक्ष पदाची जागा, 8 जागा ऑलरेडी तुम्ही मायनस आहात आणि तुम्ही विश्वास व्यक्त करताय विजयाचा। कशात म्हणजे गणित काय, नेमकं कॅल्क्युलेशन काय? आता साधारण 33 जागांवर आता इलेक्शन आहे, निवडणूक आहे। 33 आणि +1 नगराध्यक्ष, या 33 पैकी जर आमचे 25 जरी निवडून आले किंवा 23-24 जरी निवडून आले तरी तिथं आपण सत्तेच्या जवळ जाऊ शकतो। आणि जरी निवडून आले नाहीत तेवढे तरी एक चांगला सक्षम विरोधी पक्ष इथं बारामतीमध्ये पाहिजे। कुठल्याही चांगल्या लोकशाहीसाठी एक विरोधी पक्ष तिथं असणं महत्त्वाचं असतं। आज जे बारामती नगरपालिकेत चाललंय किंवा ज्या पद्धतीने हे सगळे तो कारभार सांभाळतात, दादांबद्दल आम्ही काय बोलत नाही, पण जे खालची लोक आहेत ते शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते सगळीकडे लक्ष तिथं देऊ शकत नाहीत आणि खालची लोक त्यांच्यापर्यंत सगळे गोष्टी पोचवत पण नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांचा जो तिथं कारभार चाललाय त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही आमचे जास्तीत जास्त उमेदवार तिथं दिलेले आहेत। बारामतीच्या जनतेला पण ते पटलेलं आहे आणि ते विरोधातले म्हणजे महाविकास आघाडीमधले आपले वंचित बहुजन आघाडीचे काय उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवार काय आहेत ज्यांना आपण पाठिंबा दिलाय, असे जास्तीत जास्त उमेदवार सगळे नागरिक निवडून देतील। खरं तर तुम्ही असं म्हणताय की मी अजित पवारांवर किंवा अजितदादांवर जास्त बोलत नाही, मात्र अजित पवार असं म्हणतात की माझ्याकडे बघून मतदान करा, मीच तुमचा उमेदवार आहे, चुकलं तर मला विचारा, असं थेट आवाहन करतात ते। नाही, तसं नाहीये। शेवटी बारामतीच्या जनतेने उमेदवाराकडे बघितलं पाहिजे, जो त्यांच्या सेवेसाठी काम करणार आहे। 5 वर्षाची ही टर्म असती, जो त्यांच्यासाठी काम करेल, कष्ट घेईल, ज्यांच्याकडे ते जाऊ शकतात, ज्यांच्याकडे ते सगळे त्यांच्या अडचणी समस्या मांडू शकतात, जे त्यांच्या वॉर्डमध्ये राहतात, अशा लोकांना जर त्यांनी निवडून दिलं तरच त्यांची कामं होतील। अनेक वॉर्डमध्ये 15-20 वर्ष झाली त्याच लोकांना तिथं संधी दिली गेली आहे, जसं की अमराई, पण आजपर्यंत तिथं काय काम झालेलं नाहीये। जर तिथल्या नगरसेवकांनी ठरवलंच असतं की नाही इथं सगळ्यांना पक्की घरं मिळालीच पाहिजे, महिलांना तिथं टॉयलेट शौचालय स्वच्छ दिले पाहिजेत, तर मग ते देऊ शकले असते। आज तिथं बेसिक सुविधा, बेसिक फॅसिलिटीज पण आपण तिथं नागरिकांना देऊ शकलेलो नाहीये। मग परत आता तिथं ही लोक जर मत मागायला जर जात असतील तर मग लोक त्यांना तिथं मतदान करणार नाही। तिथं आपण 4 उमेदवार दिलेत, 100% नवीन चेहऱ्यांना तिथं तिथली जनता संधी देईल आणि 5 वर्षाच्या टर्ममध्ये तुम्हाला दिसेल की हे बेसिक सुविधा आम्ही सगळ्या जनतेला तिथं उपलब्ध करून देणार। बारामतीमध्ये विधानसभेच्या वेळेस तुम्ही आरोप केला होता की मतदार वाढवले गेले। बारामतीमध्ये आजच एक अमित कुलथे नावाची व्यक्ती मतदान करण्यासाठी गेली होती, तर त्याचं आधीच मतदान झालं, कसं बघताय या सगळ्या? ते आता मी बघितलं, तिथं सूर्यनगरीच्या बूथवर मी होतो आणि तिकडे एक तुमच्याच पत्रकार मित्रांनी मला तो व्हिडिओ दाखवला, ते मला आश्चर्य वाटलं की अमित कुलते म्हणून एक आहे ते तिथं मतदार केंद्रावर गेले, बूथवर, त्या बूथवर गेले आणि त्यांना सांगण्यात आलं अहो तुमचं मतदान तिथं ऑलरेडी झालंय। तो व्हिडिओ आता थोड्या वेळात व्हायरल होईल, तुम्हाला ते दिसेल। पण हे सगळं जर होत असेल तर ते खूप चुकीचं आहे।
ते थांबलं पाहिजे. सगळ्या बूथ एजंटनी पण थोडं तिथं अलर्ट राहिलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने पण ह्याच्यावर लवकरात लवकर तिथं काम केलं पाहिजे. काय मागणी आहे तुमची या संदर्भात? कुठं या जो प्रकार झाला त्या संदर्भात तुमची मागणी काय? नाही, जी सगळ्यांची मागणी आहे किंवा आदरणीय जे राहुल गांधी साहेब एवढ्या महिन्यापासून जे म्हणतायत की डिजिटल त्यांनी यादी आपल्याला दिली पाहिजे, डिजिटल यादी मिळाल्यावर आपण ते बघू शकतो की नक्की कोण आहे, कोण मयत आहे, कोण नाही आहे, हे सगळं झालं पाहिजे. आणि आता लवकरात लवकर आपलं सेन्सेस पण झालं पाहिजे. ते मी ऐकतोय किंवा मी कुठंतरी वाचलं की आता 2027 मध्ये आपलं सेन्सेस होईल आणि एखाद्या वेळेस हे सगळे गोष्टी झाल्यावर मतदार याद्या आपले साफ होतील आणि जे दुबार मतदान आहे, जे बोगस मतदान आहे, जे मयत मतदान आहे, ते सगळं आता क्लीन होईल आणि 29ला आपल्याला हे सगळं दिसणार नाही. काय उद्या आज मतदानाची प्रक्रिया पार पडते? साधारणतः आतापर्यंत 15 ते 16% मतदान झालेलं आहे. कशा पद्धतीने बारामतीचं मतदान होईल आणि उद्याचा निकाल काय असेल? मला वाटतंय की जसं मतदान हे पूर्वी होत आलंय, साधारण 70-75% मतदान होतं ॲव्हरेज. काही बूथवर जास्त होईल, काही बूथवर कमी होईल, असं मतदान होईल असं मला वाटतंय. पण उद्या तुम्हाला बघायला मिळेल की बारामतीची जनता हे जास्तीत जास्त लोकांना म्हणजे नवीन चेहऱ्यांना तिथं संधी देतील, हे तुम्हाला ते बघायला मिळेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनात देखील हा प्रश्न आहे, अनेकांनी बोलून देखील दाखवलेला आहे आणि बारामतीकरांच्या मनात पण आहे. सुप्रिया सुळे या प्रचारादरम्यान कुठंच दिसलं नाही. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार या मैदानात उतरले होते, प्रत्येक गोष्टीत ते हे करत होते, मात्र सुप्रिया सुळे कुठंच प्रचारात नव्हता. युगेंद्र पवारांवरती धुरा. कसं बघताय सगळं? नाही, काय ताई, हे शेवटी खासदार आहेत, त्यांना 6 तालुके बघावे लागतात आणि आता पार्लमेंट पण सुरू आहे. ते अनेक वेगळ्या कमिटीजवर आहेत आणि ते अजिबात लक्ष देत नाहीत असं नाहीये. ते त्यांचं मार्गदर्शन असतं. त्यांनी एक व्हिडिओ आमच्या सगळ्या उमेदवारांसाठी त्यांनी तिथं बनवला आणि ते आम्हाला नेहमी गाईड करत असतात. आणि इथं मी जास्त वेळ देत असतो. आठवड्यातले एक 5 दिवस मी बारामतीमध्ये असतो. जनतेची सेवा आम्ही सगळे करत असतो. ताई तिथं दिल्लीमध्ये असतात, ते खासदार आहेत. बारामती आणि इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, इथं खडकवासला सगळीकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळं तसं असेल. खूप खूप धन्यवाद. ते होते युगेंद्र पवार. आज मतदान होते बारामतीचा आणि बूथवरती जाऊन ते मतदारांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत आणि त्यांनी परिवर्तन घडेल असा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे. आता उद्या नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमोल गव्हाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.